तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याचा जी-आर सरकारने काढलेला आहे. तर आपण तो जी-आर काय आहे आणि त्यासाठी कोणत्या योजनेसाठी काढलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, इथे बघू शकता. तर खाली 3 सप्टेंबर 2025 रोजी हा जी-आर काढण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे. आणि प्रस्तावना काय आहे बघा. सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ बघू शकता इथं काय आहे. तर मित्रांनो, खाली बघू शकता. नमो शेतकरी सन्मान महानिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, तसेच 6वा हप्ता आणि आता आहे 7वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. तर शासन निर्णय काय आहे बघू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च काय आहे. पुढील लेखा शीर्षाखाली सन 2025-26 करता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा. तर इथे बघू शकता. इथे 115 लहान श्रीमंत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना. तर मित्रांनो, खाली 3 नंबरला बघू शकता. सादर शासन निर्णय वितरित करण्यासाठी करण्यात येणारा निधी संदर्भ 1च्या शासन निर्णयात नमूद व शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय. तर इथे बघू शकता. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यामध्ये शिल्लक असणाऱ्या अखर्चित निधी त्यावरील व्याजाची रक्कम त्या वेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील. तर मित्रांनो, तर हा जी-आर तुम्हाला तर मित्रांनो 4 नंबरला बघू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर मित्रांनो 5 नंबरला बघू शकता. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीची विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनास सादर करतील. आणि 6 नंबरला बघू शकता. प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखायेक या अपहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे. प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभागाने त्याचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे. आणि 8 नंबरला बघू शकता. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक बघू शकता इथं काय आहे. आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.